महत्वाची बातमी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय। प्रशांत कोरटकरची चौकशी करण्यासाठी हे पथक आता नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे एक पथक मध्यरात्री नागपुरात दाखल झालेलं आहे आणि आज बेलतरूड जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यांच्या मदतीनं ते कोल्हापूर पोलिसांचं पथक या ठिकाणी साई पल्लवी जे निवास आहे प्रशांत कोरटकरचं त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि विचारपूस करणार असल्याची माहिती आहे, चौकशी करणार असल्याची माहिती आहे। गेले 2 दिवस झाले प्रशांत कोरटकर याच्या गजानन नगर इथल्या निवासाला 24 तास पोलीस सुरक्षा या ठिकाणी तैनात आपण बघू शकतो। या ठिकाणी ऋषिकेश कडूस सह या ठिकाणी त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती तैनात आहे। आज साधारणतः सकाळी 8 ते 8:30 नंतर कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते बेलतरोडी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी घरी येण्याची शक्यता आहे, परंतु प्रशांत कोरटकर सध्या त्यांच्या निवासस्थानी नाही, त्यांचा संपूर्ण परिवार सुद्धा या ठिकाणी नाही। काल काही मराठा आंदोलक या ठिकाणी येऊन गेले होते, त्या पार्श्वभूमीवर इथली सुरक्षा जी आहे ती लावण्यात आलेली आहे। बेलतरोडी पोलिसांचं पथक 24 तास या ठिकाणी तैनात असतं। आज कोल्हापूर पोलिसांचं पथक या ठिकाणी आल्यानंतर प्रशांत कोरटकर यांना विचारपूस करण्याची शक्यता आहे, चौकशी करण्याची शक्यता आहे, परंतु प्रशांत कोरटकर नेमके कुठे आहे याचा थांग पत्ता सध्या पोलिसांना लागत नाही। पथक नागपुरात येणार, नागपूर पोलिसांची मदत घेणार, हे मध्यरात्रीच्या सुमारास ते पथक जे आहे ते या ठिकाणी नागपुरात दाखल झालेलं आहे। नक्कीच धन्यवाद गजानन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।